नाशिकच्या लासलगाव बाजार समितीला केंद्रीय समितीने भेट देऊन कांद्याच्या उत्पादनाचा आढावा घेतला। तसंच कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या समितीमध्ये उपस्थित होते। या बैठकीमुळे कांदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्यात। लवकरच सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होते। बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरच्या फुलंब्रीत वाहेगाव ते रमाईनगर रस्त्याची दुरावस्था झाली आहे। गेली अनेक वर्षे या रस्त्याची मागणी करून सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाहीये। प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। सांगलीच्या तासगाव पेड गावामध्ये बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अडकलाय। जवळपास त्याने 20 कोंबड्या ठार केल्यात। तर खुराड्यातून बाहेर पडताना अचानक दरवाजा झाकल्याने तो चारही बाजूंनी जाळीमध्ये अडकून पडला होता आणि गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला वन विभागाने जेरबंद केलं।